ज्या दिवशी आपला मुलांचा बर्थडे असतो ना, त्या दिवशी आईवडिलांसाठी सगळ्यात स्पेशल डे असतो. पण तो स्पेशल डे आर्मी फॅमिलीसाठी प्रत्येक वेळेस स्पेशल नसतो. असंच काहीतरी घडलं मोक्षाच्या 4th बर्थडेला सुद्धा आणि आत्तापर्यंतच्या प्रत्येक बर्थडेला असंच काहीतरी घडलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी मोक्षाचा 4th बर्थडे कसा झाला ते मी सांगणार आहे. हा व्हिडिओ मी रात्री काढलेला आहे आणि हे आमचं रात्रीचं डिस्कशन आहे की उद्या नक्की काय काय करायचं आहे. दीपकची नाईट ड्युटी असल्यामुळे घरी फक्त आम्ही दोघंच होतो, त्यामुळे अशा पद्धतीचा आम्ही टाइमपास केला आणि रात्री मी तिला कसं तरी करून झोपवलं. रात्रीची करायला ताप आलेला आहे, आज कफ झालेला आहे, खूप सारा खोकला येतोय आणि मम्माला काम पण करू नाही द्यायचं काही आणि हिला झोपायचं पण नाहीये. एवढी मस्ती सुचली आहे आम्हाला रात्रीची आणि उद्या आहे आमचा बर्थडे. मग आता मी बर्थडेला चॉकलेट वाटणार आहे आणि मजा केली चॉकलेट वाटणार नाही. अच्छा, तू काय करणार आहे उद्या बर्थडेला? चॉकलेट वाटणार आहे. चॉकलेट वाटणार आहे आणि अजून केक पण कापणार आहे का ग? हो केक कापणार आहे उद्या? हो अच्छा, आणि तुझ्या फ्रेंड्सला चॉकलेट देशील मग? हो तेच. अच्छा, उद्या तू किती इयरची होणार? 5 इयरची. किती इयरची होणार? 5. 4 इयरची कम्प्लीट होणार. 4 इयरची. 4 आणि ह्या मस्त मस्त केसांचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या बर्थडे झाला की आम्ही मस्तपैकी हेअर कट करून हे सगळे छान सुंदर असे केस एकदम कमी करणार आहे ना. बर्थडे मोक्षा, मोक्षू हॅपी बर्थडे, मोक्षू हॅपी बर्थडे, मोक्षू शोना, शोना हॅपी बर्थडे, शोना हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. दीपकची नाईट ड्युटी असल्यामुळे मी तिला रेडी केलं सकाळी आणि स्कूलला पाठवलं. हा ड्रेस तिला छानसा घातला. शाळेमध्ये टीचरने तिला खूप छान असं हॅपी बर्थडेचं कार्ड दिलं आणि तिने शाळेमध्ये चॉकलेट्स वाटून ती घरी आली. ती खूप खुश होती. तिला काहीच माहिती नव्हतं. तिला वाटलं होतं आज संध्याकाळी आपला खूप छान असा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. आज मी तिच्या आवडीची भेंडीची भाजी आणि चपाती बनवली होती. तिने ते सुद्धा फार एन्जॉय केलं आणि तिला तिचे पप्पा 2 वाजता घरी येतात हे माहिती होतं. तिला असं वाटलं की 2 वाजता पप्पा घरी आल्यानंतर आपण छानपैकी संध्याकाळी मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करू, कुठेतरी बाहेर जाऊ, डिनरला जाऊ आणि अचानक 2 वाजता पप्पा आल्यानंतर आम्हाला सरप्राईज मिळालं. बर्थडे मम्मा सोबत करून घ्या. मी जाऊ ड्युटीला? हो जाऊ. ओके, मी आलो की मग आपण परत केक कापू. ओके, पहा दे मला. ठीक आहे, मी फक्त पॅकिंग करून देते बस. ओके बेटा. मला आता इमर्जन्सी आली ड्युटी. खरंच मी देवाला थँक्यू म्हणेल की मला इतकी समजूतदार मुलगी दिलेली आहे की तिच्या 4थ्या बर्थडेला जेव्हा मुलांचा बर्थडे असतो त्या दिवशी त्यांना खूप सारे सरप्राईजेस हवे असतात, पण हिला अशा पद्धतीचं सरप्राईज मिळालं की तिचे पप्पा तिच्या बर्थडेला नसणार आहेत. कारण 2 वाजता घरी आल्यानंतर लगेच 3 वाजता दीपकला 10 दिवसांसाठी TDला जायचं होतं. त्यामुळे जाताना मोक्षाने खूप छान असं समजून घेतलं, पप्पाला बाय बाय केलं आणि पप्पाला सोडवल्यानंतर ती मात्र घरी आल्यावरती इमोशनल झाली. पण तरी मी तिला समजावलं की आपण पप्पा आल्यानंतर पुन्हा बर्थडे सेलिब्रेट करू. दुपारी तिची झोप झाल्यानंतर संध्याकाळी मी तिला छान ओवाळलं. आज मी तिच्या आवडीचे गुलाबजामुन बनवले होते कारण तिला गोड खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात तिला गुलाबजामुन खूप आवडतात. तर मी तिच्या आवडीचे गुलाबजामुन बनवले होते आणि ओवाळल्यानंतर मी तिला गुलाबजामुन दिला. खरं तर आमची दोघांची इच्छा नव्हती. तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल तिचा बर्थडे आहे, पण तरीसुद्धा ती तेवढी हॅपी नाही आहे. मी तिला खूप प्रयत्न करत होते हसवण्याचा की आज तुझा बर्थडे आहे, आपण सेलिब्रेट करूया. आणि आमचं तिचं म्हणजे नशीब म्हणायचं की काय म्हणायचं, बाजूच्या क्वार्टरमधले सुद्धा शिफ्ट झालेले दुसऱ्या पोस्टिंगला. खाली जे तिचे फ्रेंड्स होते ते पण दुसऱ्या पोस्टिंगला गेलेले. त्यामुळे पूर्ण ब्लॉकमध्ये आम्ही एकटेच होतो. म्हणून मी काय केलं,
सगळ्यात जास्त चांगले फ्रेंड्स आपले कोण असतात तर बाप्पा. तर बाप्पाच्या मंदिरात आम्ही गेलो. तिला मंदिरात गेलं की खूप छान वाटतं. ती खूप छान मस्ती करते आणि तिला खूप छान वाटतं. खरंच तिला खूप छान वाटतं. ती मंदिरात तिला मी घेऊन गेले. बाप्पाचा नमस्कार करून शंकरजीला पाणी वाहून तिचे अजून जे समोरच्या ब्लॉकमध्ये राहणाऱ्या ज्या मैत्रिणी होत्या, मोठ्या होत्या, त्या तिच्या फ्रेंड्स नव्हत्या पण त्या तिच्यासोबत रेग्युलरली बोलायच्या. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली प्लीज तुम्ही मोक्षाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आजच्या दिवस आमच्यासोबत चला, म्हणजे तिला बरं वाटेल. त्यानंतर जवळच्या बेकरीमध्ये जो केक आम्ही बुक केला होता, 1-1.5 किलोमीटर अंतरावरती ती बेकरी आहे, तिथून मी तिच्यासाठी केक घेऊन आली. आणि एका जवळच्याच छोटंसं कॅफे आहे आमच्या आर्मी कॅम्पसमध्येच कॉम्प्लेक्समध्ये, तिथे कॅफेमध्ये घेऊन आम्ही गेलो आणि तिथे बर्थडे कटचा केक कट केला आणि थोडासा फोटोशूट केला. जास्त तिथे काहीही केलं नाही. तर थोडंसं त्या मुलींसाठी थोडंसं जे स्नॅक्स म्हणून मी ऑर्डर केलं आणि सर्वांनी आम्ही तिथे ते खाल्लं आणि पप्पाला व्हिडिओ कॉल करून दाखवला की बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं. थोडेसे गिफ्ट्स मोक्षाला जे काही आले ते गिफ्ट म्हणून घेऊन मोक्षाला खूप आनंद झाला. तर अशा पद्धतीने बर्थडेच्याच दिवशी मोक्षाला सरप्राईज मिळालं की तिचे पप्पा तिच्या बर्थडेला नसणार आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. तसं पाहायला गेलं तर याहूनही खूप चांगला बर्थडे सेलिब्रेट होऊ शकतो, मला माहिती आहे. पण जिथे फॅमिली मेंबर्स नाही तिथे सेलिब्रेशन माझ्यामध्ये तरी नाही होऊ शकत. कारण तिच्या 3ऱ्या बर्थडेलासुद्धा तिच्या पप्पाला सुट्टी नव्हती मिळाली. तिचे पप्पा उधमपूरला होते आणि आम्ही होतो माझ्या माहेरी टिटवाळ्याला. तर तिच्या बर्थडेला कमीत कमी 30 ते 40 लोक आले होते. सगळे माझे नातेवाईक, रिलेटिव्ज, माझ्या मावश्या, मामा, सगळेजण आणि सगळ्यांसोबत मिळून तिने खूप छान बर्थडे सेलिब्रेट केला. तेव्हासुद्धा तिला तिच्या पप्पाची आठवण आली होती. कदाचित मला असं वाटतं बर्थडे सेलिब्रेशनमध्ये कोणी नसलं तरी चालेल, पण लहान मुलांच्या बर्थडे सेलिब्रेशनला ॲटलिस्ट त्यांचे आई आणि वडील हे दोघंही बर्थडेला सोबत असले तर त्यांचा आनंद हा द्विगुणित होतो आणि नक्कीच होतो. तर पण ते आर्मी फॅमिलीच्या जे मुलं असतात त्यांच्या नशिबात नसतं आणि हे फार सॅड गोष्ट आहे. बट असंच ॲडजस्ट करून घ्यावं लागतं कधी कधी. कारण आम्ही बऱ्याचदा आमच्या ॲनिव्हर्सरीजला पण सोबत नसतो, आमच्या बर्थडेजला पण नसतो. एखाद दिवशी अचानक टीडीला जावं लागतं, एखाद दिवशी अचानक नाईट ड्युटी असते. सो वी हॅव टू मॅनेज इन दॅट. सो अशा पद्धतीने आमचा बर्थडे सेलिब्रेट झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर एक आर्मी फॅमिलीचे मेंबर असाल तर तुमच्यासुद्धा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरीजला असं काही तुम्हाला सरप्राईज मिळालेलं आहे का तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.